सिंधुरत्न टॅलेंट सर्च या परीक्षेच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील अनेक शाळेतून गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस चालना मिळावी या हेतूने परीक्षा घेण्यात आली। या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात देवगड तालुक्यातील वानिवडे व पावनाई जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पाहुनाई नंबर 1 उल्लेखनीय यश मिळाले असून या शाळेच्या विद्यार्थ्यांमधून रुद्र मनीष सरवणकर, स्वरा घाडी, श्रेयश शशिकांत सरवणकर, भुवन घाडी यांनी सिल्वर पदक पटकावले असून स्वरा मेस्त्री, प्रियंका हरम व दुर्वाक साटम यांनी ब्रॉन्झ पदक पटकावून शाळा व गावाच्या गौरवात मोठी भर घातली आहे। ग्रामीण भागात विविध उपक्रमांच्या माध्यमातून घराघरात आपले स्थान निर्माण करणाऱ्या सिंधू सेवा प्रबोधिनी या संस्थेने ही शाळेत दाखल होऊन शालेय उपयोगी वस्तूचे वाटप करून या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला। या विजेता सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षक, पालक तथा सर्व स्तरातून कौतुक होत आहे। ही 7 मुलांनी मेहनत घेतली, त्यांच्या पालकांनी मेहनत घेतली आहे, तसंच शिक्षकांनी मेहनत घेतलेली आहे। त्यांचं सर्वांचं खरंच मनापासून मी अभिनंदन करतो। कारण आम्हाला नेहमी वाटतं, नेहमी म्हणजे काही वर्ष ज्यावेळी आम्ही एखाद्या सरकारी कार्यालयात जातो त्यावेळी बऱ्याच वेळी स्टाफ असतो, तो स्टाफ माध्यमातून तो येतो, त्यावेळी वाटतं की आपली माणसं कमी का गेली कित्येक वर्ष कोकण बोर्डामधून सातत्यपूर्ण 1 नंबर लागतो। फक्त परीक्षेच्या निकालावरती हा निकाल लागतो, पण ज्या स्पर्धा परीक्षा आहे मला सर बोलल्याप्रमाणे स्पर्धा परीक्षेचं कुठेही पालकाला किंवा आमच्यासारखे लोक जी समाजामध्ये वावरत आहेत आणि ज्यांना खरंच वाटतं की आपली मुलं कुठेतरी असायला पाहिजे, आम्हाला पण हे मॅप नव्हतं। गेल्या वर्षी मी या आपल्या या शाळेचा माझे विद्यार्थी इथे पण विजिट दिली, पूर्ण पंचकृती बऱ्याच ठिकाणी विजिट दिली, पण आमच्या वानिवडे आणि पावनाई शाळेमध्ये ज्यावेळी मला कळलं की एकूण APJ अब्दुल कलाम, पुन्हा आता हे सिंधुरत्न टॅलेंट सर्च आणि अजून 2 आहेत, असं 4 स्पर्धा परीक्षाच्या अगोदर घेतल्या जातात आणि त्याचा मला वाटतं खूप मोठा अभ्यासक्रम असतो आणि तो जनरल नॉलेजवरती असतो। त्याच्यासाठी शिक्षक वर्ग एवढी मेहनत घेतात, खरंच म्हणजे मला तर या सर्व स्टाफचा अभिमान वाटतो की ती लोक इथे मेहनत घेत आहेत आणि त्याचा याच्या पुढे पण इथून रिझल्ट चांगला आहे ना। एक मुलगी नवोदय अजूनही त्याच्या प्रतिष्ठेत आहे, मला वाटतं त्याच्यामध्ये ती मुली गेली, ठीक आहे फिजिकली काय विषय असतील म्हणून थोडंसं मागायला लागतं, पण यावर्षी 7 मुलं आपल्या इथून जात आहेत। आपल्या वानिवड्यामध्ये काय रिझल्ट आहे? त्यानिमित्तानं आम्ही गावातल्या काही मुलांना पण त्याबद्दल समजून करू शकतो आणि मालवणी भाषेचा गोडवा हा जगात सुंदर सगळ्यात आहे, बरोबर ना। आम्हाला सुद्धा मालवणी भाषा बोलायला आवडते आणि या भाषेचं पुस्तक, मालवणी भाषेचं पुस्तक आमच्या शाळेला भेट दिलं मनपूर्वक आभार आणि सगळ्यांच्या परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो। अभ्यास दिला तो लिहून घ्या, नंतर अभ्यास लिहून घेता जाऊ नका, लिहून घेतलाय का लिहायचं आहे। श्री विद्या सरवणकर, जनशक्ती, देवगड।